व्हिडिओला प्लीज आज लाईक आपण करा. पूर्णांकयुक्त थँक्यू. अपूर्णांकांची बेरीज बघणार आहोत. तर यामध्ये प्रश्न आहे 4 हे पूर्णांक आहे. 4.2/3 अधिक 5.1/3 असं या अपूर्णांकाचं आपण वाचन करतो. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, छेद तर समान नाही, परत हे पूर्णांक आहेत आणि हे अपूर्णांक आहेत. ठीक आहे, तर इथे 4 आणि 3चा गुणाकार करायचा. 4 त्रिक 12 या दोघांचा इथे गुणाकार आणि इकडे वरती अधिक करायचं. 4 त्रिक 12 अधिक 2 जे उत्तर येईल ते 4 त्रिक 12 अधिक 2 होतात 14. छेदाला हे 3 आहेत तसेच ठेवायचे. हे अधिकचं चिन्ह जसंच्या तसं. 5 दुणे 10 अधिक 1, 5 दुणे 10 अधिक 1 झाले 11. छेदाला हे 2 आहेत तसे ठेवायचे. पुढे 3 आणि 2, आता इथं तर छेद समान नाही. 3 आणि 2चा गुणाकार करायचा. 3 दुणे 6 होतात. वरती आपल्याला 2ने 14ला गुणायचं, 3ने 11ला गुणायचं. 2ने 14ला गुणल्यावरती 28, 14 दुणे 28 अधिक 3 आणि 11चा गुणाकार होतो 11 त्रिक 33. आता इथे 8 आणि 3, 10 11चा हातच्याला 1 जातो आहे. 2 आणि 1 3 आणि 3 झाले 6. छेदाला आले 6. आता इथे बघा 61/6 आलेत, म्हणजे 6ने आपण 61ला भागू शकतो. 6 10 60, बरोबर. तर आता 6ने 61ला पूर्ण भाग कितीचा जातो आहे, तर 10चा पूर्ण भाग गेला. म्हणजेच बघा 6 भागिले 61, 6 10 60 भाग गेला. 61तून 60 वजा झाले की 1 उरतं आहे. म्हणजे आपल्याला हा जो 10 आहे वरती भाग गेलेला, तो आपल्याला इकडे लिहायचा पूर्णांकाच्या जागी, आणि ही जी बाकी उरलेली आहे ती आपल्याला वरती लिहायची अंशाच्या जागी, आणि छेदाचा जो 6 आहे तो आपला आहे तसंच लिहायचा. म्हणजे हे झालं आपलं उत्तर. ओके, अगदी सोपी आहे ही ट्रिक, एकदा पूर्ण बघून घ्या. अशा सोप्या सोप्या ट्रिक्ससाठी या चॅनलला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला नवीन नवीन ट्रिक्स या व्हिडिओमध्ये मिळत जातील. थँक्यू.